नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अखेर विटा बायपास रोडला वेग येणार, आमदार बाबरांनी घेतली मंत्री गडकरींची भेट. विटा शहराच्या बहुप्रतीक्षित बायपास प्रकल्पाच्या मागणीला अखेर चालना मिळाली आहे. आमदार सुहास बाबर यांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह गुरुवारी दिनांक 23 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विटा बायपासचा विषय प्राधान्याने मांडला. यावेळी मंत्री गडकरी यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार बाबर यांनी दिली. या भेटीत आमदार बाबर यांनी विटा शहराची सद्यस्थिती आणि वाढत्या वाहतूक समस्येकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. विटा हे सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असून शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 हे दोन्ही प्रमुख महामार्ग शहरातून जात असल्याने वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होत आहे. अवजड वाहनांची वाढती वर्दळ, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. भविष्यात शहराचा विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी विटा शहराबाहेर स्वतंत्र बायपास रस्ता होणं अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. यावेळी आमदार बाबर यांनी गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई वरील प्रलंबित कामे ही तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. ही कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री गडकरी यांनी संबंधित कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे बाबर यांनी सांगितले.